सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा, हेत ते करावे देवाचे चिंतन, करुण्या मन येतो. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा, तुका म्हणे लाभ होय तो अपार, करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, नम मंडळी साथीला आहे. तर महाराजांची किरकोळ आहे, माझ्यासारखी अशी जवळजवळ नाही, पण ते झुकमात आलं काय पक्वाल बनवतात घोडे छान आहे. हातच त्यांचा घोडे जरी पीठ लागलेला असला हातात निघून पावडर आहे त्यांचा वाजवणे करता हात घोडे. आणि इकडचे आमचे छोटे महाराज पण अगदी सुंदर आहेत. आमचे हार्मोनियम वाजवण्याचे व्यक्तपर आहे, काय असं ते नाव. आमचे टाळकरी मंडळी, हिंदू गुरुजन, गायक मंडळी, गायकांचं वय माझ्यापेक्षा जास्त आहे. फक्त मला एसटीत बसले म्हणतात पोटवळे महाराज अर्ध काढायचे काय ठीक आहे. मला बघून वाटते 500 पुढचं आहे, आम्ही 50च्या तिकडे विठाला. दंडवत सुद्धा घालतो. माझ्यासोबत आलेले आमचे मित्र, ज्यांचं चॅनल आहे आपली संस्कृती आपला इतिहास, ते आमचे मित्र गोरा भाऊ चांगले. चॅनलचं नाव त्यांच्या चांगलं आहे म्हणून त्यांच्या घराला टाळे वाजवा. कारण नाव असं चॅनलला जवळजवळ युट्यूब मध्ये कोणत्याही चॅनल मध्ये नावच नाही. आपली संस्कृती आपला इतिहास. विढाला आता तरी पुढे हाचे उपदेश, नका करुणाश विषाचा, सकळांच्या पायामाची दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा. संत श्रीमंत तुकोबराया भंगातून आपल्याला उपदेश करताना भंगाचं भावार्थ असं आहे. जगद्गुरु तुकोबराया भंगातून उपदेश करतात, त्याचा विस्तार पण पुढे पाहू, फक्त भावार्थ पाहू. आता तरी पुढे म्हणजे काही काल नाही परवा. गुरुजींच्या भाषेमध्ये हा नावाचा शब्द ज्या ठिकाणी आलेला आहे तो महत्वाचा असल्या कारणानं 2 लाल रेष शेवडावं लागतात. शाळेच्या विद्यार्थ्यांना माहिती, तुम्ही पण शाळेतून आले तुम्हाला पण माहिती, अंडरलाईन त्याच्या खाली करावं लागते. कोणता उपदेश महत्वाचा आहे? आता तरी पुढे हाचे उपदेश. पुढे उत्तरदात म्हटलं नका करुणाश आयुष्याचा, म्हणजे उपदेश कोणता महत्वाचा आहे? आता तरी हाची. आणि हा उपदेश महत्वाचा आहे. आता जो चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह, हा उपदेश आहे. विठाला आणि महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात नका करुणाश विषयाचं. पुढे तुकोबराय म्हणतात त्यांना काही फार गरज नव्हती, पण त्यांनाच गरज होती.
त्यांना काय फार गरज नव्हती, पण त्यांनाच गरज होती म्हणून ते पुढे असं म्हणतात. आपण म्हणतो ना, बाबा त्या पाया पडून सांगतो रे राजा, हे कार्य करू नको. तसं तुकोबरे सांगतात, तुमच्या पाया पडतो, सकळांच्या पाया माझे दंडवत. काय करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. बाबांनो, तुमच्या पायावरती दंडवत घालतो, नुसतं पाया पडतो असं म्हणत नाही तुकोबरे, दंडवत घालतो. साष्टांग दंडवत म्हणजे शरीराचे आड भाग जमिनीला टेकली पाहिजे, त्याचं नाव दंडवत प्रणाम किंवा नमस्कार दंडवत. दंडवत तुमच्या पायावरती घालतो. तुम्ही काय करा, आमचं काहीच काम करू नका, पण तुमचं चित्त शुद्ध करा. महाराज कशाने होईल ते शुद्ध? तुकोबराचीच पुढच्या चरणात सांगतात, हित ते करावे, म्हणजे चित्त शुद्ध होण्याकरता हित करावं लागेल. हित ते करावे देवाचे चिंतन, करुण्या मन एकविध. मनाला एकाग्रतेच्या ठिकाणी घेऊन जावं लागेल आणि तुमचं हित होईल. मग महाराज म्हणतात, किंवा लोक तुकोबरायला म्हणले असं करायचंय तरी काय, मग तुकोबराय शेवटी सांगतात असं करायचंय कसं. तो का म्हणे लाभ होईल तो व्यापार, करा काय भार शिकवारे. मग तुकोबराय म्हणतात हे करायचंय, जीवनात आलोय ना, जीवनाला घेऊन नफा कमवायचा आहे, नफा. मग लाभ म्हणजे काय? तुकोबराय म्हणतात लाभ कमवायचा आहे. आणि लाभ म्हणजे काय? हा अभंगाचा सरळ भावार्थ झाला. लाभ म्हणजे काय पुढे पाहू. विठाला अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. जाऊ कमी हो कीर्तन करून असं काय व्यवस्थांत कार्यकर्त्यांनी सर्व मंडळींनी महाराजांनी सर्वांनी फोन केली, महाराज तुम्ही भावार्थ समोर गेलो कस काय नसतं जमन. मग तसं काही जमणार नाही, पूर्ण कीर्तन करून झालं. मग एकदा मस्त भजन करा. विठ्ठला संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय आपल्याला नफा तोटा लाभ हित चिंतन आणि नाश करू नका अशा अनेक गोष्टीचे प्रश्न जगद्गुरु तुकोबरायांनी उपस्थित केले. प्रश्न एक जरी असला तरी उत्तर त्याला अनेक असतात. कधी कधी उत्तर अनेक असतात पण प्रश्न एक असतो. कधी कधी प्रश्न एक असतो उत्तर एक असतं. ती फणीला फणकी दे. प्रश्न हे त्यात आणि उत्तर हे त्यात ऐक नाही. ती फणीला फणकी दे म्हणजे अगोदर उत्तर आहे नंतर प्रश्न आहे. कधी कधी असं कमी जास्तपणा होतो. पण जगद्गुरु तुकोबरायच्या अनेक अभंगामधून तुकोबरायाने या अभंगात या अभंगाचं उत्तर नसलं, त्याच्यातच जर नसलं तर अनेक अभंगाने जगद्गुरु तुकोबरायाने उत्तर देऊन ठेवलं. तसं या अभंगात तुकोबरायाने असं उत्तर ठेवलं, देऊन ठेवलं. म्हणून हा अभंग आज आपण निवडण्याचं कारण याच अभंगात याचंच उत्तर आहे. नाश का करू नका, तर आपला नाश काय होतोय हे आपण पाहणार आहोत. पण त्यांनी उत्तर असं दिलं, आता. आता नावाचा जो शब्द आहे हा चालू वर्तमान काळामध्ये मोडतो. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवी ते काय द्यावे त्याचे भावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. जगद्गुरु तुकोबराय या अभंग असं म्हणतात. काय सांगू आता, इथं आता नावाचा शब्द आलेला आहे. मी दुसरा अभंग तुम्हाला सांगतो. काय सांगू आता, सांगण्यासारखं नाही का? सांगण्यासारखं आहे, पण आता काय सांगू किंवा काय सांगू आता. हॉटीची वर्णे, हॉट म्हणजे काय, तसं इथं काय हा नावाचा खेदवाचक शब्द आहे. काय सांगू आता म्हणजे कधीच सांगत नाही तुकोबराय, आता सांगतात. म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये सांगतात. चालू वर्तमान काळ म्हणजे न भविष्याची चिंता न भूतकाळाची चिंता, त्याचं नाव चालू वर्तमान काळ. अभंगाला अनेक वर्ष झाली तरी सुद्धा अभंग चालू वर्तमान काळाची दिशा दर्शवतो. म्हणून महाराज म्हणतो, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणाश आयुष्याचा. मग हे सांगण्याकरता संत आलेले. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. हे सांगण्याकरता संत कुठून आले? आम्ही वैकुंठवासी, आम्ही
विठाल मी वैकुंठाहून खाली आलोय तुमच्या करता आलोय आमचं काहीच काम नव्हतं हॉटेल टाकायचं नाही चहा नाही टपरी नाही काहीच काम दुसरं नव्हतं दुसऱ्या काही कामाला आलो पण नाही पैसे नाही दुकानदारी नाही जहागिरी नाही संपत्ती नाही 100 एकर नाही काहीच नको तुमचा येतानी माझा येतानी म्हणजे तुमचा माझा या विश्वातल्या सगळ्या लोकांचा जो दुःखाचा बोजा आहे ना तो येताने संतांनी त्यांच्या डोक्यावर धारण करून आलेले संत आपल्या सगळ्यांचं दुःख हलकं करण्याकरता संत आलेले आहेत कुठून आले म्हणजे आम्ही वैकुंठावरून आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी एकच कारण आहे जे संत महात्मे साच मावळ खरं बोलले तेच बोलण्याकरता त्याच वाटा पुनरपी किंवा त्याच वाटा पुन्हा उजळण्याकरता आम्ही आलेलो सुंदर मस्त वाजवत आहे पण तुम्हाला घाम आलेला आहे आता इथं म्हणतात कोणाला घाम आला का तुम्हाला मला सोडून फक्त काम पुसायचं नाही कारण हा सगळा पैसा आपला घामाचा उधळला जो वाटा थोडं हसायचं पुन्हा आपल्या ठेप्यावर यायचं घोड्यावरला प्रवास होता पूर्वीचा जुना बैलगाड्याचा प्रवास होता जुना बैल दामायची लग्न वारड जुनी अशी असायची बैलगाड्या सुटल्या की मी एका लहान लग्नाला गेलो मला ते बैलगाडीत बसले मला अशी खवळाशी मी आपण बळच चिठ्ठी उद्या 13 माणसं उद्या 14 झाली आता बस बैलगाडी 13-14 माणसं बळबळ बसायची बैलगाडीचं वराड इकडं आमच्या राजापूरला वराड बळबळ तिथं तुम्हाला अशी व्हायची नवरीच्या बापाची ओळ असं काय हेच असं असं काय नाही शेताची पेंड्या टाकायची बैलांना असं मनातून तिका शेजाऱ्याला राग यायचा शिवळ हे काय राहत नाही पण उद्या लग्न आहे म्हणून आधी वगैरे आधीची पॅकल करायचा पेढ्या लावून काही जम लावून पण तरी पण काय मजा होती काय आनंद होतो आता लोकांना लव जर मी चला म्हणतो लोक म्हणतात पोटाला मला आम्हाला सवड नाही काय गड्या विठाला जेवण म्हटलं की अख्खं गाव येत होतो 300 लोकांचा स्वयंपाक करा जेव्हा 500 लोक येत होते 300 लोकांना आमंत्रण द्या 500 लोक येत होते आता 500चा करा 300च येतात 700 ला आमंत्रण द्या लोक 300च येतात आता लोक जेवणापासून काय झालं विठाला लोकांना जेवण लागतंय पण कोणतं ज्ञानामृताचं ब्रह्मरसाचं ब्रह्मरस घेई काढा तेने कडावरेल होता महाभोग जाय अनेक काय शुल्लके जगामध्ये अजून मला तर माहित नाही कुठं ब्रह्मदेवाचं मंदिर आहे बाजारात तुम्ही ब्रह्मदेवाची मूर्ती कधी पाहिली का मी त्या उजळ्या वाटापाशी येतोच आणि ब्रह्मदेवाची मूर्ती अंगाशी उघडली आणि तिचा रस घेतला असा अर्थ आहे त्याचा ब्रह्मरस ही काढा हा त्याचा अर्थ नाही लावणी अमृतंग सुंदीताळा घोष शेवगन मरस आवडीनं हा पण जमत नाही पक्वा चालू आहे पेटी चालू आहे कीर्तन चालू आहे टाळ चालू आहे हा पण रस सांगितला नाही
कारण ज्याला पीडा जो वाढते दुःख संपून जातोय त्यावर मला सर तो ब्रह्म नामासंग कीर्तन साधन पैसोपे जळतीला पापे जोजामध्ये. आता हा नामाचा रस चालतो नामासंग कीर्तन म्हणजे ह्या साहित्याची गरज नाही. टाळ पखवाद अमुक हे लागतंय ते या कीर्तनाला लावून या मृदंग श्रुती टाळावरती इथं लागतंय. पण ज्यावेळेस ब्रह्मरस सेवन करायचं आहे त्यावेळेस या कुठल्या साहित्याची गरज नाही. आणि ज्यावेळेस तो ब्रह्मरस प्राप्त होतो त्यावेळेस भगवंताने आपल्या शरीरामध्ये जो पार्ट ठेवला त्या पार्टचं नाव आहे पडजिम. त्या पडजिमीला एक एक थेंब येतो. ज्ञानोबराय पहिल्या अध्याय 24 नंबरला ओवी सिद्धांत आणि दृष्टांत लिहितात. ओवीचा पूर्वार्धार्थ जो आहे जाण देण गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे आणि दृष्टांत असं लिहितात जैसे मुळ सिंचने सहजे शाखा पडलवर संतोष ते. 9 खोले एकूण मोजलं ते 25, एकूण मोजलं ते 25. शरीराला 9 द्वार आहे. कोणी कुण मोजा काही करा 9 तसेच वाढतात. सगळ्यांच्या मध्यभागी असणारी जी पडजीप आहे त्याला येणारा एक एक थेंब आहे आणि तो थेंब ज्या तळ्यातून येतो त्या तळ्याचं नाव आहे अमृत कुंभ. तो अमृत कुंभ पुरुषांच्या स्त्रियांच्या कंपाळावरती असतो. म्हणून डोक्याला ज्ञानोबरायाने डोकं नाही म्हटलं. काय म्हटलं माहिती का ज्ञानोबरायाने? तयारा लाधले वैकुंठ जोडले सगळे घडले तीर्थात. सगळे तीर्थ वैकुंठाला जोडली आणि डोक्याच्या भागाला डोक्याला ज्ञानोबराय वैकुंठ असं म्हणतात. हरिपाठातच होतो 240 कीर्तन करायचं आहे. 240 दिवस हरिपाठ झाला. 8 दिवस झाला. एवढं ती सरळच गड्या आमच्या मुलांच्या ध्यानात कसं काय आलं नाही विठाला. अमृताच्या कुंभातलं अमृत जर पेलं आणि प्राप्त जर आपल्याला झालं ते गुरुची जर कृपा झाली संत कृपा झाली इमारत फळाली किंवा नळोबराय म्हणतात येवण्या कृपावंत हात ठेवला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. नीट ऐका. तुकोबराय म्हणतात निळोबराय म्हणतात. निळोबराय तुकोबरायांचे शिष्य आहे. एवढ्या कृपावंते तुकड्या स्वामी सद्गुरुनाथे. स्वामी म्हणजे देव. देवा तू सद्गुरुरायाच्या रूपाने का म्हटले असं सद्गुरुरायाच्या रूपाने तर तुकोबराय वैकुंठाला गेलेले होते. तो ज्यावेळेस पाचारण करत होते की तुमचं माझं ठरलं होतं बोलणं झालं की तुम्हाला अनुग्रह दिल्याशिवाय मी जाणार नाही. तुम्ही गेलेत ना. ओ स्वामी ओ देवा पारझेला आवाजून आला असे का देवा तुझं लागे बोलावे कोणी. देवा तुला कोणी बोलावलं नाही तू माग जा म्हणून म्हणजे तू कया स्वामी सद्गुरुनाथे. देवा तू जरी आला असेल तर मला जमणार नाही. स्वामी असेल मालक असेल देव असेल तर जमणार नाही. तुकाराम महाराजांना पाठवून द्या. कशाकरता? कृपा करण्याकरता संत पाहिजे. कृपा संत महात्मे करतात. आणि काय केलं येऊन तुकोबरायांनी नळोबरायांच्या डोक्यावर ठेवला. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. प्रसाद शब्दाचा अर्थ काय होतो? देवाने आनंद होतो. नाही तर तुम्ही म्हणता काल्याचा प्रसाद आहे थोड्या ठेवणी झाल्यावर प्रसादाचे महाराज तुम्ही पण घेऊन जा. त्याला प्रसाद म्हणत नाही. दशग्री विधीचं जेवण केलं त्याला प्रसाद म्हणू नये. कोणी दशग्री विधीला गेलं तर कैलासवासी कोणी म्हणू नये वैकुंठवासी म्हणावं. कैलास हा स्वतंत्र लोक आहे आणि स्वतंत्र लोक असल्यामुळं कैलासामध्ये काय कोणाला भगवान शकत. पार्वतीला जागा नाही तर बाकीच्याला कशी काय कैलासवासी पदवी लागल. सगळ्यांना एकच पदवी. तू स्पष्ट सांगितलं ना आम्ही वैकुंठवासी. ते म्हणले का मी एका वैकुंठवासी. आम्ही शब्दाचा अर्थ आणि तू सरळ सांगतात आपलं घरच वैकुंठ आहे.
आणि वैकुंठ शरीराला जोडले आणि त्या डोकं म्हणजे वैकुंठ ज्ञानोबराय म्हणले आणि नळोबराय म्हणले तुकाराम महाराजांनी डोक्यावर हात ठेवला, हात ठेवला मस्तकी आणि मस्तकावर हात ठेवला, काय केलं कृपा केली आणि कानातून एक बीजमंत्र दिला आणि तो मंत्र श्वासातून चालला. त्या मंत्राचं नाव आहे मंत्र. हो आम्हाला वाटलं सांगत होतो अनुग्रह सांगता येत नाही ना. एक अक्षर श्वासाने शरीरात गेले आणि दोन अक्षर श्वासाने पुन्हा मागे सोडले. पहिल्या अक्षराला हा एक अक्षर त्याला मात्र आहे आणि दुसरे दोन अक्षर सेप एक काना नाही मात्र नाही पण एकाला अनुस्वार आहे. त्याचा ध्वनी जो तयार होतो तो ओम नमः शिवाय होतो. म्हणून शंकराच्या देवळात गेल्यावर ओम नमः शिवाय म्हणू नये. हे तर नवीन नाही मला. आणि पुण्य जर आपलं कमी कशाने होत असेल हरिओम म्हटल्याने होतो. त्या मंत्राचा ध्वनीचा मागला आणि पुढचा अनेक संप्रदाय पाहिले. बघा एखादा आनंद संप्रदायाचे व्यक्ती असेल तर त्यांना माझं बोलणं पडेल. वारकरी संप्रदायाचा जो दिव्य मंत्र आहे त्या मंत्राला माग आणि पुढं ओम नावाचा शब्द लावलेला आहे. मागे ओम आहे पुढे ओम आहे. त्यांची सगळी अक्षरे एकाच श्वासात घ्यायची आणि एकाच श्वासात सोडायची. त्याच्यामुळे काय होतं आर्थिंग आणि मेन इडा आणि पिंगला सुषुम्ना मध्ये आहे कुंभक आणि नीचे हे एकत्र होतं आणि एकत्र झाल्यामुळे किंवा एखाद्या रस्त्याने जास्त गाड्या ट्रॉफिक अडचणीत आलं की गाडीला गाडी गाजते म्हणून अवस्था तयार होते. अवस्था कधी येत नाही त्यांना. त्यांच्या गुरुनी कृपा करून त्याच्यात स्पेशल एकच घ्या एकच सोडा अवस्था येत नाही. सगळ्या संप्रदायाचं नाम एकच आहे, बदल काहीच नाही. विठ्ठला प्रसाद म्हणजे भगवंताचं नाम. सरळ सरळ तुकोबरे म्हणजे वाटा ओजाळण्या करता आलं या आशा ओजळायच्या असते. नाही तर नुसतं आपण घेतलं आणि कुत्र्याचं पाय मांजराचं पाय कुत्र्याला कसं काय वाटा उजळायचा. अहो लाख लोक जेव्हा जातील का तेव्हा एकच वक्त असतो, लाखात एक असतो. बाकीचे सगळे पाठांतराचेच असतात. असं वर हात करून बोलण्याकरता हे सगळे आनंदीकर यांना सगळं माहिती. सगळे विद्यार्थ्यांना विचारा असं वर हात करून बोलण्याकरता 5 वर्ष लागतात. 5 वर्ष कमीत कमी. नाही तर तू असं वर गेला ना असं बोट केलं असं तर 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 करतो तो खाली येतो असं करतो सांगतो नाही असं एवढं सोपं नाही. मी आमच्या रात्री गावात म्हणलं कोणी जर गावातला एखादा मुलगा महिला पुरुष वयोवृद्ध तपवृद्ध जर कीर्तन पुढल्या वर्षी करणारा असेल 1 वर्ष संधी तर मला त्याला 1,00,000 रुपये पाहिजे. कीर्तन म्हणजे सोपी गोष्ट नाही. पाठांतर करून सांगितलेलं कीर्तन अनुभव काय आहे. आता ज्याचं लग्नच नाही झालं ते कीर्तन करायला मला संसार वाईट आहे तुला काय माहिती किती वाईट आहे. त्याला जर विचारलं बायको हानी लग्न नाही झालं तुला कसं काय कळायला वाईट. ज्ञानोबराय म्हणजे तो एवढा सुंदर आहे त्याच्यासाठी मी आलोय संसारासाठी. अवघाचे संसार सुखाचा करीन तुमचा माझा नाही. ज्ञानोबराय म्हणजे आनंदे भरीन तिशी लोक जाईल मायेत पंढरपुरा भेटेन माहेरा आपोलिया. तुकाराम महाराज म्हणजे अवघाचे संसार ब्रह्मरूप झाला. संसार देव झाला. तुकोबराय म्हणले संसारात नामस्मरण केलं ना तो देव झाला. नामस्मरण म्हणजे तरी काय किती प्रकार पडतात. नाकडं घेणे सोडणे हे नाम गुरुच्या कृपेने प्राप्त होतं आणि नाही जमलं तर मग कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. मग कोणतंही नाम घ्या राम म्हणा कृष्ण म्हणा हरी म्हणा काय तुम्ही फार मसोबाचं जरी नाव घेतलं तरी भक्ती पांडुरंगाला जात. या वाटा उजळण्याकरता संत आले पण त्यांचं आधीच ठरलं होतं. जसं आपलं निवडून आल्याकडे बॅनरला असं फोटो असतात 2 फोटो करून त्या 2 फोटो मी 6 वर्ष अभ्यास केला. म्हणजे 2 फोटो काय करते 2 वर्ष तर भेटलाच नाही अभ्यास. मी असं फोटो बघायचो काय फोटो 6 वर्ष अभ्यास केला मग कळालं बॅनरवरले गडी जेवढे असतात तेवढे असे फोटो वगैरे म्हणजे आपल्या दोघातच ठरलंय 20 का फोटो असं आपल्या दोघातच ठरलंय. मी सरपंच पोटवळे महाराज सरपंच मी मुख्यमंत्री जर असं 3 बोट असली तर दोघं जण उपमुख्यमंत्री. त्या 2 बोटाचा अर्थ आहे असा की आपलं ठरलेलं आहे. मग तुकोबरायांची देवाची मीटिंग झाली त्यांचं सुद्धा ठरलं होतं आणि त्यांचं ठरल्यामुळं तुकाराम महाराज खाली आले. नाही तर महाराज म्हणले खाली काही लोक सोपी नाही गाठ आणि ठेवी ना. ज्ञानोबराला त्रास दिल्याशिवाय आहे ना. नामदेवावर अवतार मला त्रास दिल्याशिवाय आहे ना.
मी जेवढे अवतार घेतले काय 4 6 10 अवतार घेतले तेवढे अवतार तराचूच लोकांनी दिला म्हणून तुकाराम महाराज खाली येत नव्हते म्हणजे नकोच देवा पण देव म्हणले महाराज तुम्ही काहीच काळजी करू नका काहीच त्रास होऊ देत नाही अहो शोभाकासाच्या पत्नीने गरम पाणी आंघोळ घातली आता काय सांगता शास्त्री पाणी मारलं आता नेमकं करू तरी काय महाराज वैतागली होती वैतागली आणि साधेत एवढी मोठी कीर्ती झाली होती ओभारीला ध्वज होती ही लोकावरी आईची ज्यांची कीर्ती चराचरी तुकोबराची एवढी कीर्ती झाली नुसती इकडे म्हणत नाही दुसरे आणि ब्रह्मांडे एका रोमावली आनंद ब्रह्मांडे किंबहुना जयाचे उदरी आनंद ब्रह्मांडे जयाच्या उदरी तो हा बालक नंदागरी देवाच्या पोटात आहे ब्रह्मांड देवाच्या एका एका रोमात ब्रह्मांड एका रोमात किती ब्रह्मांड एका रोमावली अनंत ब्रह्मांडे मग तिकडली लोकांची फल होती तुकोबराईला आमच्याकडे उभा आल्या आम्ही निवडून देऊ तशी नव्हती की आमच्याकडे आमच्या लोकांचा उद्धार करा या करता देवाची गाई तिथून फोन चालू आणि मग देवाची गाई महाराज चला तुम्ही महाराज चला पण महाराज म्हणजे नाही लय रंगलो लय मजा आली पार मुक्त माणसाला संन्यासी माणसाला सुद्धा कीर्तन ऐका वाटल एवढा आनंद प्राप्त हो गाव पंढरपूर आनंदी ज्या ज्या ठिकाणी तुकोबरा जायचे त्या ठिकाणी करून द्यायचे आणि तुकोबराला असं वाटलं जावाच नाही शेवटी जशी आयडिया कंपनी होती ना आयडियाची श्रीमंत झाली जीवत गेले ट्रान्सफर हो तशी देवाने आयडिया काढली बुद्धीचे वैभव आणखी नाही बुद्धी एका मग देवाने आयडिया केली एका भक्ताच्या पत्नीच्या डोक्यात आणलं भक्ताच्या डोक्यात आणलं घरी घेऊन महाराजांनी पत्नीच्या डोक्यात आणलं गरम पाण्याच्या आंघोळ आणि मग महाराज जाऊन अंगाला भाजायला लागला का महाराज जळो माझी काय केशवा देवा रे धाव बाबा शरीर जळायला लागले आता काय कर दिसू नये जाणार तेव्हा असं कर मी लोकांना दिसणार नाही आता लोक म्हणतील महाराजांना त्रास दिला हा त्याचा अर्थ पण अजिबात नाही कसं काय त्यांनी जो रोल घेतला होता आता दोघांनी वाजवायचा रोल घेतलाय याला चालू करताना तो सुटी नाही सुटी नाही तर नाही तो निभावाच लागणार आहे तुम्ही रोल घेतलाय पडल्या एकदम पाय लागून जाऊ आपण ऐकायचं मधून जाता येत नाही म्हणतात बाजूने कीर्तन काय म्हणत होते मध्ये वेळेवर जर केली तर बेंडकुळीच्या धर्माला जाते कीर्तनातून जर उठून गेला तरी पण जातोय म्हणून तुम्ही सुद्धा हलत नाही मग तुकाराम महाराजांना आयडिया करूनच देवाने बोलवल्यावर हा सगळा खेळ त्या एकट्याचाच आहे नवल केवडे आणि या भगवंताचं ती थोडं हे सगळं त्यालाच माहिती आपल्याला काहीच माहिती नाही आपल्याला फक्त वाटतंय मला नाही माहिती मला नाही कळतंय हे असं ते तसं नाही नवल सगळ्या गोष्टी त्याच्याकडेच आहे भीमाचा मुलगा घटत कोर्स त्याची मिनिमम 80 फूट उंची होती आणि भीमाच्या मुलाने घडत कोर्स सांगितलं देवा मला आता मुक्ती पाहिजे आणि देवाने ज्यांना मारलं त्यांना राम अवतारात कृष्ण अवतारात सावित्री नावाची मुक्ती प्राप्त झाली म्हणले देवा मला काय नाही आता मुक्ती हवी म्हणले मी तुला फोन करीन तर मुक्ती हवी ना बघा किती चमत्कारी बाबा किती कसलं त्याचं नवल आहे कसलं त्याचं गोड आहे आणि साध्या शब्दात त्याचं राजकारण कसे येते बघा मग त्याला उगाच नाही म्हणत कृष्ण वंदे जगद्गुरु पहिले जगद्गुरु भगवान
श्रीकृष्ण परमात्मा, दुसरे आद्य शंकराचार्य, तिसरे संत श्री नामदेव महाराज आणि अवतार येतच असल्यामुळे नामदेवाचं नाव उचलं आणि तुकोबाचं नाव पुढं आलं. गटात बद्दल सांगितलं मी तुला फोन करीन त्या दिवशी. आता फोन बळच मध्ये घातलाय तसं नाही काही वाचत सरळ आहे. खान मग ज्या दिवशी त्यात मोठी एक भीषण परिस्थिती निर्माण झाली की आता पिता भीष्माचार्याने शपथ घेतली उद्या एखादा तरी मी माणूस पांडवांचा ठार करीन. कर्ण सुद्धा म्हणला नाही उद्या एखादा काहीतरी म्हणला तरी ठार करीन. एक जण जरी पांडवातला संभावना ठार केला तर पांडव खचतील आणि पांडव खचले हे युद्ध संपल्यासारखं ते हरल्यासारखं होतील, आपण जिंकल्यासारखं होऊ. म्हणून उद्याच्या रणनीती त्यांची ठरली. पण भगवंताने सुद्धा तिकडे काय चाललंय ते कळालं. भगवंताने काय केलं, लगेच इकडे सुद्धा रणनीती ठरवली आणि घटोत्कचला बोलून घेतलं. घटोत्कच आला की घटोत्कच कसा मधून सैन्याचा चालायचा आणि घटोत्कचला सांगितलं आता फक्त दुर्योधनाच्या दिशेने जायचं. दुर्योधनाच्या दिशेने घटोत्कच जाऊ लागला. जाता जाता अशी त्याचे उंची हाईट, तो राक्षस पुत्र असल्यामुळे हिडंबी नावाचा राक्षस पुत्र असल्यामुळे फार बलाढ्य होता. जाता जाता 10-20 माणसं एका पायाखाली मरत होते. लय माणसं मारीत 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 रस्ता करीत 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 कसा 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 तो पुढे जाऊन पोहोचला. महाराज पुढे पोहोचला दुर्योधनापाशी पोहोचला. दुर्योधनापाशी पोहोचल्याच्या नंतर दुर्योधनाने कर्णाचं पाहिलं, अरे हा मारेल मला. मैत्री असावी तर कर्ण आणि दुर्योधनासारखी असते. काय मैत्री होती, मला नादच करायचं नाही. मग कर्णाकडे एक अस्त्र होत. ते अस्त्र कवच कुंडले काढून घेतली होती, परी सुद्धा त्याच्याकडे एक अस्त्र होत. ते अस्त्र जर आता वापरावं घटोत्कच वरती तर पांडव मारणार नाही, आणि जर नाही वापरावं तर दुर्योधन मरतोय हा प्रश्न पडला होता. दुर्योधनाने सांगितलं, कर्णा दादा अरे शिर सलामत तो पगडी पाच्यास, मी जर जगलो तर काही होईल. ते अस्त्र काढ आणि घटोत्कच ते वापर. इथं 2 गोष्टी घडल्या. भगवंतानी नवलही केलं आणि असं राजकारण सुंदर केलं की ते अमोघ नावाचं अस्त्र कर्णाकडे होते ते काढून घेतलं. सगळ्यात मोठा दूत म्हणजे विठाला दूत मोठा राजकारणी भगवान कृष्ण परमात्मा. मला ते धोतराष्ट्र आठवलं म्हणून जमलिंग झाली. मग म्हणलं भोजन घेऊन घ्यावा सुखानको. धोत म्हणायच्या म्हणजे धोतराष्ट्र ह्या लागला होता मध्ये मध्ये. आता गडी तो राजा होता पण आंधळा होता. आता गडी डोळे पण ही सुद्धा गडी आंधळच आहे ना. त्यांना काय कळत आहे काय चाललंय लोकांचं, त्यांना काय पाहिजे. तसं सांगताना कळतं की समाजाला काय पाहिजे. तो का म्हणे आम्हा कळते चाचणी बडबडीची वाणी सत्य. आम्ही या मार्केट मधले या बाजारातले पारखे तुकोबरे म्हणतात. आम्हाला पालक आहे, आम्हाला माहिती आहे लोकांना काय पाहिजे. मग आता एक कोणा मागच कोणी पळाला नाही हा दृष्टांत होता. पण तो कोणाचं खंडन करतात. शेजारी शेजारी दैवते कोण पूजी बुद्धी घेतली. पहिलं विद्यार्थी दहावीत गेलं तर पहिली बसवायची गरज नाही. तो कोणाने खंडन केलेलं आहे. कशाचं? बारकाल्या देवतांचं. याला तुम्हाला पांडुरंगावर कळाला ना बस विषय संपला. आणि पांडुरंग कळाल्याच्या नंतर सगळ्यांची जी भक्ती आहे तुम्ही कोणाची केली, पांडुरंगाला जवळ जमवते. ओढे नाले नद्या जाऊन समुद्राला जमवतात. पुन्हा समुद्र बाष्पाच्या माध्यमातून इकडे तिकडे येतोय आणि पुन्हाचं पर्जन्य करतोय. गणित एकच आहे, फक्त सुटलं पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात काय करू नका अभंगाचं पहिलं शब्द. आता तरी पुढे आधी उपदेश, आता तरी पुढे आधी उपदेश, आता तरी पुढे आधी उपदेश,
नका करुणा शावेशाचा त्याची सुरुवात करी आता तरी पुढे हाची उपदेश. अर्ध्या मिनिटात दृष्टांत त्याचं सांगतो. 3 माणसं होती. एकाचं नाव होतं उद्या, एकाचं नाव होतं आज आणि एकाचं नाव होतं काल. हे 3 माणसं एकत्र एका मंचावर म्हणलं मी पहिल्यांदा भाषण करतो, हे म्हणला मी करतो, ते म्हणला मी करतो. चौथ्या वेळेस तिथं काळा ठिकूर प्रगट झाला. त्याचं नाव होतं यम. ते म्हणलं तुम्ही गाडीवर 3 थांबा, मीच भाषण करतो. ते म्हणले नाही नाही आम्हीच करतो. पण मग त्यांच्या म्हणजे सडावर सुरू झाली. म्हणलं आपल्याकडे 2 कोटी अकाउंटला. एक जण म्हणला उद्या नावाचा माणूस, काल नावाचा म्हणला आपल्याकडे 3 कोटी, आज नावाचा गप बसला. म्हणला त्यांचे कोटीच्या कडे मोठे झाले. मग ह्यो सांगायचं आपल्याकडे एवढं, ते सांगायचं आपल्याकडे माझा नंबर घ्या. आता पैशाचा नंबर ठरला तरी पण म्हणजे नाही. मग आज नावाचा माणूस गप बसला आणि आज नावाचा माणूस गप बसला आणि त्या काळाला विचारलं, यमाला विचारलं, या दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे? त्याचं भाषण आधी सुरू होतं. तेव्हा काळाला सांगितलं हा उद्याही नावाचा माणूस श्रेष्ठ नाही आणि कालही नावाचा माणूस श्रेष्ठ नाही. उद्या काय करणार आहे हे कधी सांगतोय? आज. आणि काल काय भाजी खाल्ली किंवा काल काय काम केली ते कधी सांगतोय? आज. म्हणून काल नावाचा माणूस म्हणजे भूतकाळ, उद्या नावाचा माणूस म्हणजे भविष्यकाळ आणि आज नावाचा माणूस म्हणजे चालू वर्तमान काळ. म्हणून हा भंग जरी जुना वाटला तरी चालू वर्तमान काळ सांगतोय. आणि जगद्गुरु तुकोबरा हेच सांगतात आता तरी पुढे आची उपदेश नका करुणाश आवेशाचा. आणि हे महाराजांनी कसं सांगितलं? सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा. सगळ्यांच्या पाया पडून सांगितलं की या जगात कोण कोणाच्या पाया पडते तुम्हीच सांगा. कोणीच कोणाच्या पाया पडत नाही. पण तुकोबरा एवढे मोठी असून सुद्धा तुका विष्णू नाही तुझ्या. आणि ज्ञानोबरा तरी कोण आहे? महाविष्णूचा अवतार आहे. अवतार पडवंग नाव ठेवले प्रगट होई बोले विश्वब्रह्माची केले. म्हणजे पंढरपूरच्या वारीला जाताना बघा आपण ज्ञानोबा तुकाराम भजन करतो आहे का? आणि ज्ञानेश्वरी वाचताना सगळं वर्णन कृष्ण द्यायचं. पांडुरंगाचं काय नाव नाही. कशामुळे नाव नाही पांडुरंगाचं? कारण ज्ञानोबराचा अवतार आहे तोच पांडुरंगाचा अवतार आहे. ज्ञानोबराचा अवतार आहे तोच कृष्णाचा आहे. आता कृष्ण म्हणजे गोकुलाष्टमी आणि ज्ञानोबराचा जन्म दिवस उद्याचा असेल. गोकुलाष्टमी दोघांचे जन्म एकाच वेळेस झाले. एकाच वेळेस हो काहीच फरक नाही. 2 अवतार एकाच वेळेस प्रगट झाले. देव येतो नवलकी एवढे होऊन गेलं. म्हणून आयुष्याचा नाश होतोय कसा आणि करू नका कसा? करू नका असा की आयुष्याला सुरुवात करा. म्हणजे चांगलं आपल्याला जे पॉझिटिव्ह थिंकिंग जे कार्य आहे ते करण्याला सुरुवात करा. नाश म्हणजे नेमकं काय? हे आयुष्य जे मिळालंय ना, जीवन ही तीर्थयात्रा आहे आणि आयुष्य त्या यात्रेतला प्रवास आहे. तो प्रवास करत असताना तुम्ही तुमच्या जीवनाला जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत जगू त्याला आयुष्य नाव ठेवू. पण त्याच्या 4 अवस्था पडल्या. बालपण आहे, तारुण्य पण आहे आणि म्हातारपण आहे. 3 ते 4 अवस्था झाल्या. एक प्रौढ अवस्था आहे, एक पुरुष स्वरूपाची अवस्था आणि त्याला असं म्हटलं जातं बघा की पैसा संपत्ती वगैरे असला की माणूस त्या धुंदीमध्ये 4 अवस्था पडतात. 4ही अवस्थेमध्ये आपल्याला एकच कार्य टिकून ठेवायचं. यासाठी गेला होता कास शेवटचा दिस घोडवा. देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयताला घर पुसोणी. याचा अर्थ काय झाला माहिती? देव घ्या कोणी म्हणजे माझ्याकडे देव तुम्ही घ्या हा सार्थ झाला. आणि पुढे शब्द वापरला आयताला घर पुसोणी. आयताला घर पुसत म्हणजे तुमच्या शरीरात शरीररूपी घरात या देहरूपी मंदिरात जो स्वार्थ शिल्लक आहे ना तो निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहे. त्याला देव असं म्हणतात. कोणता? महाबळे प्राणदाता सकळा उठणे महाबळे. झोपायचं आपल्या हातात पण उठायचं कोणाच्या हातात? देवाच्या हातात. हनुमंतराय किती ताकदवान. हनुमंत महाबळी हनुमंत
जाळे हळवंत महाबळे पवनपुत्र वायुनंदन पवनपुत्र वाऱ्याचा पुत्र हनुमंत वाऱ्यासारखा तुमच्या माझ्या शरीरात जे हवाय तो देव आहे म्हणून तुकोबराय म्हणजे देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसणे तुमच्याच घरात देव आहे पण तुम्ही त्याला पूजित नाही साधारण होता याला मानस पूजा म्हणा याला काही वाचिक वेगवेगळ्या प्रकारच्या 9 पूजा आहेत 9विध भक्ती आहे पण सगळ्यात सोपी पूजा जी आहे ना जपा जपणे उलट प्राणाचा देतेही मनाचा लाल वासे आणि साबण किती लावला तो कोण देतो ना नाही निर्मळ जीवन आय कबीर राम आय कबीर राम आय कबीर राम आपल्याला पण हाताचा तर व्यायाम तर नसला आपण असा जेवढा उचलला तुम्हाला त्यांना नाही त्याला नाही लागत असा व्हायला बसला जाते त्याच्यामुळे थोडा व्यायाम करून देतो तुमच्या नाही निर्मळ जीवन काय करील सावरून काही चित्त शुद्ध नाही बोध करील काय जीवन जर तुम्हाला म्हणजे निर्मळ नसेल तर साबण काही करणार नाही आणि चित्त जर शुद्ध नसेल तर काहीच फायदा नाही मग ते जीवन अशुद्ध आहे मग चित्त शुद्ध होण्याकरता काय अभंगाचं तिसरं चरण हित ते करावे हित ते करावे जीवन निर्मळ नाही ना मग जीवन निर्मळ करण्याकरता चित्त शुद्ध करण्याकरता काय करावं लागतं तुकोबरांचा हित करावं लागेल हित कशामध्ये हित ते करावे देवाचे चिंतन करुण्या मन एक विध मनाचा दर्शन आहे मन एक विध करणे म्हणजे काय घरात 13 माणसे किती माणसे 13 पण 13 माणसं 13 प्रकारची कपडे घालतात जेवण एकच प्रकारचं करतात शेवग्याची भाजी सगळ्यांना शेवग्याची भाजी नेमकी मला आवडत नाही ती तुम्हाला सांगितली आणि पाटपुरी खाल्लं तर मागं वाटते शेवगा आवडत ठेवला
अहो आज काय करता त्यांना सेवा आवडत तुमची शेजारच्या बसले आता नेमकं आवडत नाही ती पटकन वस्तू कवाच संपवायची ते नंतर लक्षात आलं 35 वर्ष लय गोड पडते ना हे तर ते करावे देवाचे चिंतन करुण्या म्हणा एक वेद हे 13 प्रकारची 13 माणसं भाजी एक खातात पण या सगळ्यांचं मन समजा आपल्याला अमुक तमुक कंपनीची 4 व्हीलर गाडी घ्यायची कन्फ्युजन लगेच म्हणतो नाही ह्या कंपनी ते म्हणतो त्या कंपनी नाव का घेत नाही आपलं चॅनल चालू म्हणून नाव नाही ते म्हणतो त्या कंपनी त्या सगळ्यांचं मन एक नाही याच्यावरून सिद्ध होत करता म्हणून जर म्हणलं नाही अमुकच घ्यायची लगेच बाकीचे 12 म्हणत नाही फायनल अलीकडे येतात सेमी फायनल नंतर फायनल मग यांचं मन एक नाही घर असतं घराला कोणतंही घर असलं त्याला भिंती 4च असतात स्लॅबचा असो इकडचा असो पडका असो वाडा असो भिंती 4 घराला भिंती 3 का नाही 4च का दिशा सगळ्या 10 त्या 4 आणि एकात ते बांधलेले असतात हा स्लॅब आहे बघा अनेक खांब आहेत त्याला बाजू 4 आहे 1 2 3 4 पण एकात एक त्याला बांधून ठेवलेले पॅक केलेले नाही तर स्लॅब आपल्याला बाहेर नाही जाऊन गेलेले मग सगळ्या 13 माणसांची जी मन आहे ना विविध दिशेला ती पळालेली बांधलेली नाही याला एकाग्र करण्याकरता काय करावं लागेल एक विविध एका जागेवर न करता काय करावं लागेल महाराज म्हणे देवाच्या चिंतनाकडे पाठवावं हे तर ते करावे देवाचे चिंतन मग त्यांची मन करुण्या म्हणा एक विध आधी मन एक विध होणार नाही ते गावची यात्रा आली चाललं यात्रेतलं कीर्तन बघा सप्ताहाला चाललं वार्यानी चाललं मन ते महाराज मन एकविध होत नाही मन चंचल आहे चलाक आहे गती आहे स्पीड आहे मनाला एवढं स्पीड आहे मोबाईलला आता 5G ची रेंज आहे सगळ्या त्यांना त्याच्या पुढे 6G ची म्हणतो 7 म्हणले तरी चालेल सगळ्यांना महाराज काय बोलणार त्याच्या पुढचं कळतंय कारण रेंज वाढली कवचित एखाद्या 2-4 माणसं सापडायचे ना किंवा त्यांना 4G आहे आणि 4-2 म्हणण्यापेक्षा 1-2च सापडतात त्यांना रेंजच नाही रेंज गेलेली कसं करावं लागेल तुकोबाराय म्हणतात हे आपल्याला करावंच लागेल हे तर देवाच्या चिंतनामध्ये मग देवाचं चिंतन कसं करायचं विठोबा रखुमा